बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यात योजनेपैकी एक प्रमुख योजना, ज्या योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार पीटी योजना. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पीटी मिळवायची कशी, पीटी मध्ये किती वस्तू असतात, कोणकोणत्या वस्तू असतात, अर्ज करताना अटी व शर्ती काय काय आहे, अर्ज कसा करायचा, या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते. कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतो व त्यामुळे त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे सेफ्टी किट उपलब्ध नसते व त्यांना सेफ्टी किट विकत घेणे सुद्धा शक्य नसते. त्यामुळे ते कुठल्याच सेफ्टी किट शिवाय काम करत असतात व अशा वेळेस त्यांना अपघात झाल्यास अपंगत्वाचा सामना करावा लागतो किंवा काही वेळेस त्यांना स्वतःचा जीव सुद्धा गमावा लागतो. कामगारांच्या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार पीटी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगार पीटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत? त्यात बॅग मिळते, एक रिफ्लेक्टर जॉकेट आहे, सेफ्टी हेल्मेट देखील आहे, 4 कप्प्याचा जेवणाचा डब्बा आहे, सेफ्टी बूट आहे, सॉलर टॉर्च आहे, सॉलर चार्जर आहे, पाण्याची बॉटली आहे, मच्छरदाणी, जाळी, सेफ्टी बूट, हातमोजे, चटई आणि पीटी अशा एकूण 13 वस्तू या पीटी मध्ये दिलेल्या आहेत. जेव्हा तुम्हाला या योजनेअंतर्गत पीटी मिळेल त्यामध्ये या सर्व वस्तू आहेत की नाही हे नक्की चेक करून घ्यायचे आहे. बांधकाम कामगार पीटी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी कोणकोणती आहे? कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. कामगारांचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे. कामगारांचे मागील वर्षभरात 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. कामगारांचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे. कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. योजनेचे अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी योजना लागू होईल. बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेचा लाभ दिला जात नाही. इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. बांधकाम कामगार पीटी योजना अंतर्गत अर्ज करताना सोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती जोडायचे? कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, शपथपत्र, वयाचा दाखला, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी प्रमाणपत्र. बांधकाम कामगार योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत आता आपण जाणून घेऊया. अर्जदार कामगाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मध्ये जाऊन बांधकाम कामगार पीटी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सादर अर्ज जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल तेव्हा तुमच्या नंबरवरती कॉल आणि मेसेज करून कळवण्यात येईल की तुमची पीटी ह्या ठिकाणी आलेली आहे. पीटी आल्यानंतर ते तुम्हाला या तारीख सांगतील, त्या तारखेला तुम्ही जायचं आहे, फिरून ती पीटी घेऊन यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत पीटी देखील मिळून जाईल. पीटी मध्ये किती वस्तू आहेत हे नक्की चेक करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवायचं आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला पीटी मिळाली की नाही हे देखील कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.